श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले वसिष्ठोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण कल्माषपाद राजाची गोष्ट वाचत होतो, ती आज आपण आता पुढे वाचूया. गंधर्व म्हणाला, राजाची अशी आज्ञा होताच तो आचारी मांस मिळवण्यासाठी गेला, पण त्याला त्या मध्यरात्रीच्या वेळी मांस कुठे मिळाले नाही. त्यामुळे तो कष्टी झाला आणि परत येऊन त्याने सारा वृत्तांत राजाच्या कानावर घातला. पण राजामध्ये राक्षसाचा संचार झाला होता, त्यामुळे कसलीही खंत न बाळगता तो आचार्याला पुन्हा पुन्हा म्हणाला, जरूर पडलीच तर त्या ब्राह्मणाला नरमांसाचेही भोजन दे. राजाने असा हुकूम केल्यावर तो आचारी देहांताची शिक्षा झालेल्या सुळावर चढवण्याचे काम करणाऱ्या मारेकऱ्यांच्या वस्तीमध्ये गेला आणि अगदी उघड नरमांस घेऊन ताबडतोब परत आला. ते नरमांस त्याने काळजीपूर्वक शिजवले, ते त्याने भातात मिसळले आणि ते त्या क्षुधित कंगाल ब्राह्मणाला नेऊन दिले. पण हे अन्न खाण्याच्या योग्यतेचे नाही हे त्या चाणाक्ष ब्राह्मणाने दिव्य दृष्टीने तत्क्षणी ओळखले आणि क्रोधाने डोळे तांबडे लाल करून तो ओरडला, हे अन्न मी खाणार नाही. ब्राह्मण म्हणाला, खाण्यास अगदी अयोग्य असे अन्न त्या नीच राजाने माझ्याकडे पाठविले आहे. त्या अर्थी असल्याच मांसाची म्हणजे नरमांसाची त्या शतमूर्ख शिरजोर राजाला अनावर चटक लागेल. मागे वसिष्ठपुत्र शक्तीने सांगितल्याप्रमाणे तो राजा नरमांसाविषयी कमालीचा आसक्त होईल. लोकांना त्याचा उबग येईल आणि घृणास्पद अवस्थेत तो पृथ्वीवर भटकत राहील. वसिष्ठपुत्र शक्तीने दिलेल्या शापानंतर ब्राह्मणाने त्या शापाची पुनरुक्ती केली. यामुळे त्या शापाचा प्रभाव फारच उत्कट झाला. राक्षसाचा जोर त्याच्या अंगात संचारल्यामुळे तो राजा अगदी निरंकुश आणि आचारभ्रष्ट झाला. अर्जुना, राक्षसाने झपाटल्यामुळे ज्याचा आपल्या इंद्रियावर कसलाही ताबा राहिलेला नव्हता, अशा त्या कल्माषपाद राजाला लवकरच वसिष्ठपुत्र शक्ती दिसला आणि तो त्याला दरडाविण्याच्या स्वरात म्हणाला, वसिष्ठपुत्रा, तू मला अस्थानी शाप दिला आहेस, म्हणून तुझ्यापासूनच मी माणसांना खाण्याची सुरुवात करण्याचे ठरविले आहे. असे बोलून त्याने पाहता पाहता शक्तीचा जीव घेतला आणि एखादा वाघ आपल्या आवडीच्या पशुचा घास घेतो, त्याप्रमाणे त्याने शक्तीची अशा प्रकारे पूर्णाहुती केल्यावर विश्वामित्राने त्या राक्षसाला वसिष्ठाच्या उरलेल्या पुत्रांचा समाचार घेण्याची पुन्हा पुन्हा सूचना केली. चवताळलेल्या मदमस्त सिंहाने हरणांच्या कोवळ्या पाडसांचा फन्ना पाडावा, त्याप्रमाणे त्या राक्षसाने वसिष्ठाच्या पुत्रांचा तडकाफडकी निकाल लावला. विश्वामित्राने आपल्या पुत्रांचा असा घात केल्याचे वृत्त वसिष्ठाला कळताच त्याला स्वाभाविकच शोक झाला. पण पृथ्वी महापर्वताचा भार सहन करते, त्याप्रमाणे त्याने आपल्या अनावर शोकाला आवर घातला आणि विषण्ण झाल्यामुळे त्या थोर ऋषीने आत्मघात करून घेण्याचा निर्णय केला. परंतु नवलाची गोष्ट ही की कुशिकपुत्र विश्वामित्राचा विनाश करण्याचा विचार त्याच्या मनात चुकून सुद्धा आला नाही. त्या महानुभाव ऋषीने मेरू पर्वताच्या कड्यावरून खाली उडी टाकली, पण कापसाच्या राशीवर म्हणजे कसलीही इजा न होता अगदी अलगद पडावे
त्याप्रमाणे तो पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कातळावर इजा न होता अलगद पडला. पर्वताच्या कठड्यावरून उडी टाकूनही मृत्यू आला नाही, म्हणून त्या तेजस्वी ऋषीने गर्द अरण्यात भडकलेल्या अग्नीमध्ये उडी टाकली. पण आश्चर्य असे की विलक्षण धडाडलेल्या अग्नीनेही त्याला कसलीही इजा केली नाही. इतकेच नव्हे तर आगीचा तो उसळता डोंब अगदी शांत झाला. आत्मघाताचे हे 2 प्रयत्न अशा रीतीने फसल्यावर शोकाकुल झालेला तो महामुनी समुद्राच्या काठावर गेला आणि खूप अवजड धोंडा गळ्यात बांधून त्याने समुद्रात उडी टाकली. पण गंमत अशी की समुद्राच्या लाटांच्या तडाख्यांनी तो पुन्हा काठावरच येऊन आदळला. उग्र तपश्चर्या करणाऱ्या त्या ऋषीला इतके उपाय करूनही जेव्हा मरण आले नाही, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला आणि तो आपल्या आश्रमात परत निघून गेला. गंधर्व म्हणाला, वसिष्ठ ऋषी आपल्या आश्रमात परत गेला खरा, पण आपले पुत्र त्याला आश्रमात दिसले नाहीत. यामुळे दुःखाने अतिशय दीन होऊन तो पुन्हा आश्रमातून बाहेर पडला. आश्रमातून बाहेर पडल्यावर पावसाळ्यातल्या नवीन पाण्याने दुथडी भरून वाहणारी आणि काठावर वाढलेल्या तरतऱ्हेच्या अनेक वृक्षांना प्रवाहाबरोबर घेऊन जाणारी एक नदी त्याला दिसली. अर्जुना, त्या नदीचा खळखळणारा प्रचंड लोंढा दिसताच या नदीच्या प्रवाहातच उडी टाकून जीव द्यावा असा विचार दुःखाने व्याकुळ झालेल्या त्याच्या मनात पुन्हा बळावला आणि हा घोर विचार त्याने लगेच कृतीतही आणला. दुःखावेगाने असह्य झाल्यामुळे त्याने आपल्या अंगाभोवती घट्ट फास आवळला आणि त्या अक्राळ विक्राळ नदीच्या प्रवाहात त्याने उडी टाकली. शत्रू सैन्याचे निर्दालन करणाऱ्या अर्जुना, नदीने त्याचे पाश तोडून टाकले आणि त्याला काठावर आणून सोडले आणि त्याला विपाश म्हणजे पाशरहित केले. पाश तुटून गेल्यामुळे महान वसिष्ठ ऋषी नदीचा प्रवाह तरून गेला, म्हणून त्या नदीचे विपाशा असेच नाव ठेवले. यानंतर त्याचे चित्त शोकाने भ्रमिष्ट झाले आणि कोणत्याही एका ठिकाणी त्याचे चित्त रमेना. तो पर्वतामधून हिंडला, अनेक नद्यांच्या काठावरून हिंडला, अनेक सरोवरांच्या आसपास हिंडला. मार्गामध्ये हिमालय पर्वतामधून वाहत असलेली व प्रचंड सुसरी असलेली एक भयंकर नदी त्याला दिसली आणि कसलाही विचार न करता त्याने तिच्या प्रवाहात उडी टाकली. परंतु हा ब्राह्मण त्या श्रेष्ठ नदीला अग्नीसारखा जहाल वाटला आणि त्याच्या जळजळीत तेजाला घाबरून गेल्यामुळे त्या नदीचे शेकडो प्रवाह झाले आणि या शेकडो प्रवाहामधून ती धावू लागली. यामुळे ही नदी शतद्रू याच नावाने जगात विख्यात झाली. वसिष्ठाला नदीने आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेले नाही, त्याला तिने काठावर आणून सोडले. नदीत उडी टाकल्यानंतरही आपण पुन्हा काठावर आलो आहोत हे दिसून येताच आपल्याला जीव देता येणे सर्वथा अशक्य आहे असे त्या ऋषीला दिसून आले आणि तो पुन्हा आपल्या आश्रमातच परत आला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. हा कथाभाग वाचताना जी विपाशा नदी आणि शतद्रू नदी असा जो उल्लेख इथे आलेला आहे, त्याचा उल्लेख इथे स्पष्ट केलेला आहे या पुस्तकात. इथे लिहिलेलं आहे की विपाशा नदी ही आजच्या काळातली बियास नदी आहे आणि शतद्रू नदी ही आजची शतलज नदी आहे असा उल्लेख इथे विशेषतः केलेला आहे. त्यामुळे ही तुम्हाला गोष्ट सांगावी म्हणून इथे मी तुम्हाला ती सांगत आहे. आज आपण इथे थांबूया. पुढची गोष्ट आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया
आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.